अमरावतीत विजेचा अपव्यय, दिवसाही सार्वजनिक लाईट सुरू आहे। गेल्या 10 दिवसांपासून दिवस रात्र लाईट सुरूच असल्याची माहिती मिळते। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य चौकातही दिवसातही लाईट सुरू आहेत। यामुळे अमरावती महानगरपालिकेचं या सगळ्याकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतं। कडाक्याचा उन्हाळा तापत असतो आणि या उन्हातून आपलं संरक्षण मिळवण्यासाठी अनेक घरांमध्ये जर बघितलं तर एसी असेल, कूलर असेल असे साहित्य वापरले जातात आणि त्यामुळे विजेचा भरमसाठ वापर जो आहे तो होत असतो। मात्र वीज वाचवायचं आवाहन जे आहे ते महावितरणकडून करण्यात येत असतं वारंवार, कारण विजेची बचत जर केली तर मात्र आपल्याला विजेचा लपंडा होणार नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महावितरणकडून सातत्यानं आवाहन केलं जात असलं तरी मात्र सध्या मी आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरामध्ये आणि या ठिकाणी मुख्य चौकात जे लाईट्स लावलेले आहेत ते दिवसाढवळ्या सुरू आहेत। सध्या दुपारचे 1:30 झालेले आहेत आणि तरी देखील हे लाईट्स जे आहेत ते बंद करण्यात नाही आलेले आहेत। विजेचा अपव्यय या लाईटमुळे होतो आहे। खरं जर बघितलं तर मेळघाटमध्ये अजूनही स्वातंत्र्याचे 78 वर्ष झाले असले तरी मात्र वीज पोहोचलेली नाही आहे आणि वीज पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। आणि दुसरीकडे जर बघितलं तर विजेचा अपव्यय जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा मुख्य चौक आहे आणि या मुख्य चौकातील एक नव्हे तर तब्बल 4 लाईट्स जे आहेत ते दिवसाढवळ्या सुरू आहे। विजेचा अपव्यय जो आहे तो या महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या ठिकाणी दिसून येतो आहे। गेल्या 10 दिवसापासून हे लाईट जे आहे ते सातत्यानं सुरू आहेत असा नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे एकंदरीत या सार्वजनिक लाईट्सचा भार जो आहे तो सर्वसामान्यांवर पडत असतो। त्यामुळे हा लाईट्स वेळीच बंद करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।